हॅलो गाईज, यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं. माझं नाव आहे मंगल. आज मी तुम्हाला डाळ वांग बनवून दाखवणार आहे. या बाबा, डाळ वांग्याची भाजी पाहिजे सर्वांनी कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. काय काय साहित्य घेतलं आहे डाळ वांग बनवायला बघा. 3 वांगी घेतली आहे. हरभऱ्याची डाळ भिजायला घातली होती. कांदा घेतला आहे, टमाटर घेतला आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची थोडीशी, आलं लसूण दळून घेतलं आहे, थोडासा शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, थोड्याशा लसणाच्या पाकळ्या पण घेतल्यात फोडणीसाठी. कढई गरम करायला ठेवली आणि हे असं गेट कट करायचा. त्याच्या कडेचे काटे पण काढून घ्यायचे. आणि असं वांगच्या फोडी बनवायच्या बघा. मस्त घरगुती पद्धतीत आणि घरगुती साहित्यामध्ये तयार करत आहे वांग बटाट्याची भाजी. तुम्ही पण करून बघा. असे काप बनवायचे. एवढे मी कट करून घेतलेत बघा वांगे. खूप छान लागते पुरी बरोबर, चपाती बरोबर, भाकरी बरोबर ही भाजी खूप छान लागते खायला. मस्त टेस्ट येते आणि चवदार लागतं. छोटे छोटे काटे पण आहे बघा याला. गावरान वांग असल्यामुळे काटे पण आहे याला. लय पातळ पण नाही बनवायची आणि लय सुकी पण नाही, मध्यम मीडियम ठेवायचं. खूप छान लागते खायला. आणि जे मसाले आपल्याला आवडतात ना ते मसाले वापरायचे, जे आपल्याला आवडतात ते. तसं काही नाही हाच मसाला टाकावा. मी मिरची पावडर आणि कांदा लसूण घालणार आहे. तुम्हाला कोणता मसाला आवडतो ते टाका. खूप छान लागते ही भाजी. आणि खूप चव पण लागते खायला. तोंडाला चांगली चव येते मस्त. कढई गरम झाली बघा. आता हे वांगे धुवून घेते बघा मी स्वच्छ. पाण्यात टाकलेत म्हणजे काळे पडत नाही. कट करून पाण्यात ठेवायचे म्हणजे वांगे काळे पडत नाही. असेच राहतात पांढरे शुभ्र. नाही तर पाणी नाही टाकलं तर काळे पडतात. धुवून घेतले बघा. आता वांगे कढईमध्ये गरम झाली. तेल टाकते कढई. दीड पळी तेल टाकते. असं छोटीचं माप आहे पळीचं माझ्याकडे. थोडा कढीपत्ता टाकते. जिरं टाकते थोडं. जिरं थोडं तडतड झालं की कांदा टाकते. थोडासा कांदा टाकते. कांदा थोडा लालसर झाला की टमाटा पण टाकून घ्यायचा. कांदा चांगला परतलाय बघा. थोडा लालसर झालाय. कोथिंबीर, लसूण, आलं, थोड्या मिरच्याच्या तुकडे आहे याच्यामध्ये. ते परतून घेते चांगले. हे चांगलं परतून झालं ना टमाटर टाकते. टमाटा चांगला परतून घ्या.
टमाटा परतला की लाल मिरची, हळद तेलामध्ये परतून घ्या चांगली. मीठ पण आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ. हे सगळं मिश्रण चांगलं परतून घ्यायचं. आता ह्या वांग्याच्या फोडी घालणार आहे. हे पण चांगलं मिश्रण परतून घ्यायचं. खूप छान लागते बघा हे असं डाळ वांग भाजी. तुम्ही पण नक्की करून पहा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. सर्वांनी कशी भाजी झाली हे पण कमेंट करा. बेल आयकॉन दाबा, विसरू नका बेल आयकॉन दाबायला. बेल आयकॉन दाबलं तर तुम्हाला माझं नवीन नवीन नोटिफिकेशन येत जाईल रेसिपीचे. त्यांच्यामध्ये डाळ घालते बघा. हे भिजवलेली डाळ आहे, थोडी 15 मिनटं भिजवली होती. मस्त परतलं गेलंय सगळं मिश्रण बघा आपलं मस्त छान. आणि याच्यावरतून थोडंसं तांबी घालते, शेंगदाण्याचा कूट घालते बघा. आणखीन चव भारी. थोडीशी आपल्याला पातळ बनवायची ना, लय घट्ट पण नाही लय पातळ पण नाही, थोडी सुकीच बनवायची थोडीशी. पण शिजण्यासाठी थोडं पाणी टाकते थोडंसं. खूप छान लागते. तुम्ही पण नक्की करून बघा. आता हे मी याच्यामध्ये एवढं पाणी ओतते बघा आणि झाकून ठेवायचं. आता पाणी ठेवतलंय आणि झाकून ठेवते बघा शिजण्यासाठी मस्त भाजी. बघा मस्त शिजली भाजी, मस्त झाली आहे बघा आपली भाजी. या डाळ वांग सर्वांनी खायला. कशी झाली भाजी कमेंट करा, लाईक करा. काकडी पण आहे, लिंबू पण आहे त्याच्यासोबत. खूप छान झाली बघा मस्त. या सर्वांनी खायला. कसं झालं कमेंट करून सांगा. बाय बाय सर्वांना, बाय बाय.